पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने 18 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने पाथर्डी फाटा येथील SK लॉन्स समोरून सचिन केशव पाटील राहणार आनंदवली शिवार गंगापूर रोड नाशिक तसेच अनिल सुभाष चिंतामणी राहणार वडाळा महादेव लक्ष्मीनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुक्काम आनंदवली घरकुल योजनेच्या मागील बाजूस यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल क्रमांक MH15 JL 9765 ही चोरी केली असल्याची कबुली दिली असून त्यांनी सदर पल्सर मोटारसायकलवर सातपूर आडगाव व उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याच्या कबुली जबाब दिला आहे. त्यांच्यावर अंबड पोलीस ठाणे, सातपूर पोलीस ठाणे, आडगाव पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे अशा ठिकाणी गुन्हे दाखल असून दोन्ही आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे एकूण 4 गुन्हे व अंबड पोलीस ठाणेकडील मोटारसायकल चोरीचा 1 गुन्हा असे एकूण 5 गुन्हे उघडकीस करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 65 ग्रॅम सोने, एक बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण 4,81,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना पुढील तपास करण्याकामी सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार, समाधान हिरे, मुक्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, राजेंद्र कुंभरे, शंकर काळे, गुलाब सोनार, विलास कांगुर्डे, बाळू शेळके, नंदकुमार नांदोडीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, सुनील आहेर, संजय सानप, मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, किरण अहिरराव, नितीन फुलमाळी तसेच परमेश्वर दराडे, जितेंद्र वजरे, महेश खांडबहाले, संजय पोटिंदे तसेच तेजस मते यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. दैनिक भ्रमर, नाशिक.